नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, जर कठीण काळ तुमच्यावर आला असेल तर नेहमी हे विचार करा की चांगला काळ तुमची वाट पाहत आहे. एक चांगला काळ तुमची वाट पाहत आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे. धनु राशीचा हा व्हिडिओ आहे आणि धनु राशीचे जन्मापासून मृत्यूपर्यंतचा प्रवास आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सर्व काही तपशीलनुसार आज मी तुम्हाला समजावून सांगणार आहे. हा व्हिडिओ संपूर्ण बघा. मित्रांनो, तुमच्या जन्मापासून आणि मृत्यूपर्यंतचा तुमचा स्वभाव, तुमचा प्रवास, शिक्षण, वर्तन, प्रेम, वैवाहिक जीवन, करिअर, भाग्य हे सर्व काही कसे असेल, कसे जाते, कसे बदलते याबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या. जर तुमची धनु राशी असेल तर हा व्हिडिओ नक्की पहा आणि जर तुमच्या कुटुंबात कुणाची धनु राशी असेल तर हा व्हिडिओ त्यांना नक्की शेअर करा. आपल्या व्हिडिओद्वारे ही माहिती तुमच्या समोर आहे. धनु राशी ही ज्योतिष शास्त्रामध्ये 9व्या क्रमांकाची राशी आहे. या राशीचे अधिपती देवगुरु बृहस्पती आहेत. देवतांचे गुरु देवगुरु बृहस्पती यांना परमात्म्यांचे, देवांचे गुरु मानले जाते. त्यांचीच राशी असते धनु. आता तुम्ही कधी विचार केला आहे का, तुमचा जन्म धनु राशीतच का झाला? त्या दिवशी, त्यावेळी धनु राशी का होती, दुसरी का नाही? तुमच्या राशीनुसार तुमच्या जीवनात काही गोष्टी घडतच राहतात. धनु राशी ही अग्नी तत्वाची राशी आहे. 4 तत्वे असतात: अग्नी, पृथ्वी, वायू आणि जल. ही द्विस्वभाव राशी आहे, म्हणजे चल आणि स्थिर या दोन्हींचा संगम. धनु राशीचे प्रतीक चिन्ह म्हणजे धनुष्यबाण धारण केलेला एक मनुष्य. ज्या क्षणी यांचा जन्म होतो त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर आणि डोळ्यात एक तेज असतं. त्यांची व्यक्तिमत्व, देहबांधा आणि ऊर्जा पाहूनच समजतं की हे खूप हुशार व्यक्ती आहेत, बुद्धिमान आहेत. धनुष्यधारी म्हणजे सज्ज, तयार, तीक्ष्ण बुद्धीचा, अग्नी तत्वाची द्विस्वभाव ही राशी असते. म्हणजे साधारण व्यक्ती नाही, त्यांच्यातील ऊर्जा प्रत्येकाला जाणवते. धनु राशीचा स्वामी बृहस्पती म्हणजे ज्ञानाचे प्रतीक. म्हणून हे लोक जन्मताच ज्ञानी असतात. लहान वयातच परिपक्वता दिसते. त्यांची बोलण्याची शैली ही ज्ञानाने भरलेली असते. धनु राशी, मीन राशी, सिंह राशी यांच्या बोलण्यात आकर्षण आणि बुद्धिमत्तेची एक झलक असते. शाळेतील वयात हे थोडे हट्टी वाटू शकतात, पण कामात प्रामाणिक आणि जबाबदार असतात. अग्नी तत्वाच्या राशी मेष, सिंह, धनु या आपल्या व्यक्तिमत्वावर कधीही डाग येऊ देत नाहीत. काम वेळेवर करतात आणि दुसऱ्यांवर अवलंबून राहत नाहीत. हे लोक कमी मित्र बनवतात, पण जिथे शिकायला मिळतं किंवा कुणाला शिकवता येतं तिथे जोडलेले राहतात. फालतू गप्पा, बटरिंग, पॉलिटिक्स या गोष्टी त्यांना आवडत नाही. ज्ञान आणि प्रगती यांच्यावर त्यांचा भर असतो. शिक्षणात हे बुद्धिमान आणि स्वावलंबी असतात. मंगळ त्यांच्या पंचम भावात असल्याने नेतृत्व गुणही असतात. हे स्वतःहून शिकतात, ट्युशन शिवाय समजतात. प्रेमसंबंधात हे फार उतावळे नसतात. त्यांच्या मनात भावना असतात, पण व्यक्त करताना थोडी हिचकिचाट ते करतात. एकदा प्रेम केलं तर दीर्घकाळ टिकवायचं ही त्यांची वृत्ती असते. लग्नाबद्दल बोलायचं झालं तर बुध त्यांच्या सप्तम भावाचा स्वामी असतो. त्यांचा जोडीदार थोडा तरुण दिसणारा, सुंदर आणि संवाद कुशल असतो. धनु राशी स्वतः गंभीर आणि ज्ञानी असते, तर जोडीदार थोडा चंचल आणि खुला स्वभावाचा असतो. करिअर आणि भाग्याबाबत बोलायचं झालं तर भाग्याचा स्वामी सूर्य असल्याने भाग्य अचानक बदलतं. 26 वर्षानंतर त्यांना चांगली नोकरी, स्थैर्य आणि प्रगती मिळते. हे प्रामाणिक, मेहनती आणि विश्वासार्ह सगळं काही करतात. कधी थेट बोलण्यामुळे लोकांना थोडंसं खटकतं, पण आतून हे खूप सौम्य असतात. करिअरमध्ये काउन्सिलिंग, मॅनेजमेंट, बँकिंग, तंत्रज्ञान, शासकीय सेवा या क्षेत्रात हे यशस्वी होतात. वयानुसार हे अधिक आध्यात्मिक होतात. धनु राशी, मीन राशी, सिंह राशी या शेवटी अध्यात्म्याशी सर्वाधिक जोडलेल्या राशी असतात. हे इतरांचे मत्सरात कधीच पडत नाही. आपल्या ध्येयावर आणि परिवारावर लक्ष केंद्रित करतात. हे सतत काहीतरी नवीन शिकत राहतात, कधीही निष्क्रिय बसत नाही. मित्रांनो, ही होती धनु राशीबद्दलची संपूर्ण माहिती. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा. ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.